तर 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाना बंदीचा निर्णय हा 1988चा असून काँग्रेस सत्तेत असताना हा निर्णय झाला असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्यायांनी म्हटलंय। शरद पवार मुख्यमंत्री झाले तेव्हाचा हा निर्णय आहे असंही उपाध्यायांनी म्हटलंय। तर काँग्रेसच्या काळात हे झालं ही उत्तरं बंद करा। शरद पवारांच्या काळात असले अध्यादेश निघाले असण्याची शक्यताच नाही असं प्रत्युत्तर राऊतांनी दिलंय। 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याच्या काही महापालिकांच्या निर्णयावरून महायुती सरकारवरती आगपाखड करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे या दोघांनाही माझा प्रश्न आहे की या निर्णयाची पहिली अंमलबजावणी त्यांचे नेते शरद पवार यांनी केली होती मुख्यमंत्री असताना 1988 मध्ये। त्या निर्णयाबद्दल शरद पवार यांचा निषेध करणार का? शरद पवार यांना जाब विचारणार का? शरद पवार यांना या निर्णयाबद्दल विरोध करणार का? आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड कृपया याची उत्तर द्या। शरद पवार एक लक्षात घ्यावं, शरद पवार मुख्यमंत्री पदी राहून किती काळ लोटला? शरद पवार साहेब शेवटचे मुख्यमंत्री कधी झाले फडणवीस साहेबांना माहिती आहे का? सांगा ना तुम्ही। मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आमचे 25-30 वर्षापूर्वी, त्याच्या आधी पवार साहेब होते। तुम्ही कोणती अध्यादेश बाहेर काढताय? तुमच्याकडे आता कोणी मागणी केली आहे का? शरद पवारांच्या काळामध्ये अध्यादेश निघाला का नाही मला माहीत नाही, पण मांस आणि मच्छी विक्री बंदी शरद पवार साहेब करत असतील तर मला आश्चर्य वाटेल। असं काही घडलेलं नाही, हे थोतांड आहे। 15 ऑगस्ट हा धार्मिक सण नाही, हा विजयी दिवस, विजय उत्सव मनवण्याचा दिवस आहे। पण भारतीय जनता पक्ष प्रत्येकाला धार्मिक स्वरूप देत आहे। तुमचं तुम्ही बघा हो,